नमस्कार, पल्लवीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे मसूर डाळ आणि कोबी याची भाजी। तर चला बघूया। तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। ते गरम झालं की त्यामध्ये थोडेसे टाकणार आहे राई। राई चांगली तडतडली की त्यामध्ये मग जिरे टाकायचे। जिरे टाकले की मग ते दोन्ही चांगलं तडतडलं की मग त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि कांदा हा चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर तो पण चांगला टोमॅटो आणि कांदा दोन्ही चांगलं तेलावर परतवून घ्यायचे। तेलामध्ये आपण ह्यासाठी परतवतो की त्याचा कच्चापणा जायला पाहिजे, म्हणजे ते खातानाही छान लागतं आपल्याला। तर मी दोन्ही चांगलं तेलामध्ये परतवून घेतले। त्यानंतर मी थोडीशी हळद टाकते तिथे। कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी घरगुती लाल तिखट टाकलेले आहे। या जागी तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता। तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। तेल सुटेपर्यंत तो तेलावर परतवून घ्यायचा। त्यानंतर मी इथे मसूरची डाळ टाकलेली आहे, लाल मसूरची डाळ। ते सगळं मी एकत्रित करून तेलावरती परतवून घेतेय। छान तेलात परतल्यानंतर त्याला आपण एक वाफ देणार आहे। थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं, म्हणजे अर्ध्यातून अर्धा ग्लास पाणी टाकलं तरी पण चालेल, कारण डाळ शिजायला एवढं काही टाइम नाही लागत। कारण मी 5-10 मिनिटं अगोदर ती भिजत पण टाकली होती। त्याला एक वाफ काढून घेतल्यानंतर मग त्यात कोबी टाकायचं, कारण कोबीला पण शिजायला काही टाइम नाही लागत, ती वाफेवरती पण होऊन जाते। तर मी यामध्ये कोबी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा त्याला एक वाफ द्यायची आहे। 5 किंवा 10 मिनिटं वाफ दिली तरी पण चालेल, जास्त काही वेळ नाही लागत। अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।